हाय, तर मी भाजी घ्यायला गेले होते आणि आता मी भाजी घेऊन आलेली आहे. तिकडचा मला व्हिडिओ बनवला जमला नाही कारण इकडे भरपूर पाऊस आहे आणि पाऊस असल्यामुळं मला पॉसिबल झालं नाही व्हिडिओ बनवायला. तर मी आता तुम्हाला दाखवते मी काय आणलंय. आता पावसाळ्यात ना मच्छर खूप असतात, त्यामुळे मी मच्छरचे लिक्विड आणले. ते आमचं संपलं होतं आणि डिमार्टला जायचं म्हणजे आता मला टाइम पण मिळाला नाही, त्याच्यामुळे मी नाही गेलो. आणि हे मी पित्त मला जास्त झाले त्याच्यामुळे मी पित्ताच्या गोळ्या आणि भाजीला म्हटलं तर वांगी आणि शिमला मिरची आणलेली आहे. तर आता सध्या कसं पाऊस जास्त चालू असल्यामुळे मार्केटमध्ये भाजी पण खूप कमी आहे, असते आमच्या इथे सकाळची. पण मला सकाळचं जायला पॉसिबल नाही झालं, त्यामुळे मी आत्ता गेलेले. आणि आता विशेषतः भाजी कमी असते, त्यामुळे मग मी फक्त आता शिमला मिरची आणि वांगी तेवढी आणलेली आहेत. बाळाला शेजारच्या काकी घेऊन गेलेल्या आहेत आणि आता मी ही भाजी वगैरे ठेवते. आता स्वयंपाक थोडा बनवायचा आहे, तो मी बनवेन. त्याआधी मला माझ्या मुलीचा अभ्याससुद्धा घ्यायचा आहे, तो अभ्यास पण घेते. आणि तिच्यासाठी येताना मला स्टिकर्स आणायचे होते, तर मी ते स्टिकर्ससुद्धा आणले. त्यांच्या स्कूलमधून सांगितलेलं की मराठी आपले जे संत असतात ना, तर त्यांचं चित्र पोस्टर आणायला सांगितले होते. तर मग ते आता पोस्टरसुद्धा आणलेले आहेत, मी दिलेत तिच्याकडे. चला माझ्यासोबत तिचा अभ्यास करूया आपण. काय आहे ना, आपण लहान होतो तेव्हा पण आपल्याला अभ्यासाचं प्रेशर होतं आणि आता मोठं झाल्यानंतर सुद्धा मुलांचा अभ्याससुद्धा आपल्यालाच करावा लागतो. त्यामुळं दोन्ही मॅनेज करणं आपल्याला थोडं अवघड पडतं. पण आपण असे आहोत की आपल्याला ते आपण करण्यासारखे आहोत आणि आपण ते करतोय, या गोष्टीचा आपल्याला प्राऊड फील व्हायला पाहिजे. आणि मला तो होतो, कारण मी आता माझ्या मुलीचा अभ्यास मी घेते. परत मी माझ्या बाळाला एकटी सांभाळते. घरची कामं करून मी माझ्या बाळाला आणि मुलीला सगळं मी व्यवस्थित टाईम टू टाईम देत असते. त्यामुळं मिस्टर असतात पण ते दिवसभर जॉबवरती जातात, मग त्यामुळं सगळा लोड माझ्यावरती असतोय दिवसभराचा आणि मी तो मॅनेज करते. त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी अजूनही दुसऱ्यावरती डिपेंड नाही आहे किंवा माझ्या घरात असं दुसरं कोणी नाही आहे की जे बाळाला घेईल किंवा मला कामात मदत करेल. मी सगळं हे एकटीनं मॅनेज करते आणि मला हे सगळं करताना खूप छान वाटतंय, कारण शेवटी माझं बाळ आहे, माझी मुलं आहेत, त्याच्यासाठी मी एफर्ट्स घ्यायला पाहिजेत आणि मी घेते याबद्दल. तर चला माझ्या मुलीचा अभ्यास करूया आपण. तर हे ते पोस्टर आहेत आपले मराठी संत जे आहेत ना, तर त्या थोर संतांचे मी पोस्टर आणलेले आहेत. त्यांना होमवर्कसाठी करायला सांगितलं होतं प्रोजेक्ट, तर तो मी आत्ता करते. तिनं सगळं लिहिलेलं आहे, फक्त मी ते आता चिटकवणार आहे. वरती आहे नाव तेवढंच नाव कोणी तर आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असाच नेहमी राहू देत. आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि असेच इथून पुढं व्हिडिओ बघण्यासाठी, माझं डेली रुटीन बघण्यासाठी, माझी लाईफ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.